विधान भवन लॉबीतल्या राडा प्रकरणामध्ये अहवाल तयार झाल्याची माहिती आता समोर येते आणि चौकशीअंती मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून अहवाल विधिमंडळाकडे सादर करण्यात आल्याची माहिती विधिमंडळ सूत्रांनी झी24 तासला दिली आहे। पावसाळी अधिवेशन काळामध्ये शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती आणि याच प्रकरणामध्ये अहवाल सादर करण्यात आला। आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलेलं आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेले। ओम, विधान भवनामध्ये जो राडा झाला होता त्याचा अहवाल आता तयार झाल्याची माहिती कळतीये, काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? अनुभव विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाली होती। खरं तर हाणामारीचा हा प्रकार घडल्यानंतर विधिमंडळाकडून या संदर्भात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले होते। या सगळ्या संदर्भात मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून या सगळ्या घटनेचा अहवाल जो आहे तो विधिमंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जो आहे तो सादर करण्यात आलेला आहे। या अहवालात नेमकं काय दडले याबद्दल जरी स्पष्टोक्ती होत नसली तरी सुद्धा विधिमंडळाच्या एकंदर अधिकाऱ्यांकडे हा अहवाल सादर करण्यात आलाय। त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या अखत्यारीत असलेला विधिमंडळाचा हा सगळा परिसर आहे। त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडून दोन्ही गटाच्या आमदारांवर किंवा कार्यकर्त्यांवर नेमकी कशा पद्धतीची कारवाई केली जाते। खरं तर मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना विधान भवनामध्ये यापुढे आजन्म प्रवेश देण्यात येऊ नये अशा प्रकारची मागणी देखील करण्यात येत होती। याच अनुषंगाने आता विधानसभा अध्यक्षांकडून या सगळ्या संदर्भात काय निर्णय घेतला जातोय, आमदारांना या संदर्भात काही नोटीस दिली जाते का? चर्चा अशी देखील आहे की दोन्ही आमदारांना या संदर्भामध्ये नोटीस देखील दिली जाऊ शकते। त्यामुळे अंतिमतः विधानसभा अध्यक्ष यावर काय कारवाई करतात आणि एकंदर घडलेल्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊन यासाठी विधिमंडळाकडून काय कारवाई केली जाते, काय उपाययोजना राखल्या जात आहेत, खरं तर विधान भवनात होणारी गर्दी असेल किंवा त्यामुळे निर्माण होणारे अडथळे असतील या सगळ्यावरून विधिमंडळाची कारवाई कशा पद्धतीने पुढे जाते हे पाहणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असेल। खरंय, आणि पुढच्या नियमांसाठी आणि पुढे होणाऱ्या घटना टळण्यासाठी निश्चितच काय निर्णय होतो आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।